कहाँ के कार्यकर्ते का? परंडा। क्या लगा प्रोग्राम देखा आपने? अच्छा लगा, बहुत अच्छा है। बहुत अच्छा। क्या बढ़िया बढ़िया। सावन साहब का कैसा हाल, मतलब कैसा रहेगा अभी इधर? अच्छा है, ठीक रहेगा। चुन के आएंगे? सुन के आएंगे, बेशक आएंगे। किस बात पे? इथं समजायत 90% मतदान सावंत साहेबाला जाकीर भाई देणार आहेत इथनं. आणि जाकीर भाई असं विकास करायला लागल्यात की ते विरोधी भी जाकीर भाईकडे यायला लागलाय आज. हम ये कहना चाहते हैं कि हमारे जो नेता हैं जाकिर भाई सौदागर, हम उनके पीछे हैं. शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय, तुम्ही पण केलाय, माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर पण केलंय, यांनी पण केलंय. नेमकं कोणत्या अजेंडा काय असणार आहे आता पुढे तुमचा? सगळ्यात महत्वाचं की सांभाळून घेण्याची जी वृत्ती आहे जाकीर सौदागर यांची सगळ्या जातीला, त्या एका बेसवर ही केलेला आहे. तानाजी सावंत से टक्कर देने वाला कोई नहीं. इनको 3 बार दिए, एक बार 2 बार एक जने को दिए, एक बार 3 जने को दिए, 3 बार दिए. उनके अब्बा को 2 बार दिए. उनके इसमें 35 साल गए. विकास होत असेल आणि माझ्या तालुक्याचा, माझ्या शहराचा विकास होत असेल म्हणून मी ही निर्णय घेतले. खूप बॅनर लावले शहरामध्ये तुम्ही? तर ही कार्यकर्त्यांनी लावलेले आहेत. आमचे जे ते बॅनर लागलेले आहेत ती परांडा शहरामध्ये, आणि सावंत साहेबांच्या पाठीशी हजारोच्या संख्येने इथं लोक जमलेले आहेत परांडा शहराचे, आणि सगळेजण बातम्या आरपार दाखवणार टुडे समाचार. नमस्कार, मी हुकमत मुलानी. मी तुम्हाला सतत वेगळे विषय, वेगळ्या चर्चा, वेगळ्या मुलाखती दाखवत असतो. ग्रामीण भागामध्ये नेमकं काय घडतंय आणि सध्या काय चाललेलं आहे, मी याच्यावर एक नजर टाकतोय. मी आता उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्याच्या परांडा शहरात आहे, आणि या शहरामध्ये ज्यावेळेस आपण बार्शीकडून इकडे आतमध्ये एंट्री कराल त्यावेळेस इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक आहे, आणि या चौकामध्ये खूप बॅनरबाजी करण्यात आलेली आहे. इथले माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर जे आहेत त्यांनी या शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये बॅनरबाजी करण्यात आलेली आहे. नेमकं त्या बॅनरवर काय लिहिलेलं आहे आणि कुठं बॅनरबाजी कशी शहरात करण्यात आलेली आहे, मी तुम्हाला एक शहरात आज नजर टाकणार आहे. मात्र सुरुवातीला ज्यावेळेस आपण आतमध्ये एंट्री कराल त्यावेळेस इथं एक भलं मोठं बॅनर लावण्यात आलेलं आहे. हे जे बॅनर आहे हे बॅनर उस्मानाबाद धाराशिवचे पालकमंत्री जे आहेत डॉक्टर तानाजी सावंत यांचं भलं मोठं बॅनर या शहरात लावण्यात आलेलं आहे. परांडा शहरामध्ये मी आतमध्ये ज्यावेळेस प्रवेश केला त्यावेळेस इथं खूप मोठ्या प्रमाणामध्ये बॅनरबाजी केलेली दिसलेली आपल्याला मी तुम्हाला दाखवतोय. मात्र उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं 1 नंबर चॅनल आहे. या चॅनलचे व्ह्यूअर्स 2,62,00,000 व्ह्यूअर्स आहेत. आता सबस्क्राईब करा, विषय कोणताही असो, आम्ही तुम्हाला थेट दाखवतो. उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं 1 नंबरचं चॅनल आहे. या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, म्हणजे तुम्हाला दररोज वेगळ्या बातम्या बघायला मिळतील. बातमी छोटी असो किंवा मोठी असो, आम्ही तुम्हाला थेट दाखवतोय. आता इथं एक बॅनर लावण्यात आलेला आहे. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक आहे, आणि या चौकामध्ये भलं मोठं बॅनर आहे. इथं वर बॅनरवर शिवसेना असं लिहिलेलं आहे, धनुष्यबाणाचं चिन्ह आहे वर, आणि डॉक्टर तानाजीराव सावंत जे आहेत ते पालकमंत्री आहेत उस्मानाबाद धाराशिवचे, ते फोनवर बोलत असतानाचा त्यांचा इथं भला मोठा फोटो आहे, बॅनर आहे. आणि त्याच्या बाजूला वर एकनाथजी शिंदे आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, त्यांचा पण वर फोटो लावण्यात आलेला आहे. आणि त्याच्या बाजूला तिकडं छत्रपती शिवाजी महाराजांचा पण फोटो आहे डाव्या बाजूला, आणि तुळजाभवानी मातेचा पण फोटो आहे तिथं वर. त्याच्या बाजूला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, त्याच्या बाजूला स्वर्गीय आनंद दिघे, आणि असा वर त्यांचे फोटो लावलेले आहेत. खूप भले मोठे फोटो आहेत आणि बॅनरबाजी करण्यात आली. नेमकं काय लिहिलं त्याच्यावर आपण एक नजर टाकूया. आता इथं लिहिलेल्या राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री असं वर दुसऱ्या लाईनमध्ये लिहिलेलं आहे, आणि माननीय नामदार प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत साहेब असं वर नाव लिहिलेलं आहे. आणि परांडा शहरातील बूथ प्रमुख व कार्यकर्ता मेळावा आयोजक आहेत JS ग्रुप परांडा शहर, म्हणजे या परांडा शहरामध्ये इथं आयोजन करण्यात आलेलं आहे. आता हे इथले माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर आहेत, यांनीच या संपूर्ण मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे. मात्र त्यांच्या बाजूला जो फोटो आहे तो भला मोठा फोटो, इथं धनंजय सावंत आहेत, गॉगल घातलं त्यांनी, गॉगलला हात लावले, असं एक स्वरूप आहे त्या बॅनरचं. मी तुम्हाला शहरामध्ये इथं जे बॅनरबाजी करण्यात आलेली आहे मी तुम्हाला संपूर्ण दाखवणार आहे. आता ज्यावेळेस आपण आतमध्ये एंट्री केली त्यावेळेस इथं जे चौकामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बॅनर लावलेत, पाहूया आपण शहरामध्ये जाऊ आतमध्ये, आणि नेमकं इथं जो मेळावा होणार आहे त्या मेळाव्याच्या ठिकाणी सुद्धा जाणार आहे मी. मात्र शहरामध्ये कशी बॅनरबाजी करण्यात आली एक नजर टाकूया आपण, चला. परांडा शहरामध्ये इथं छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे, आणि या चौकामध्ये सुद्धा इथं सुद्धा मोठे बॅनर लावण्यात आलेले आहे. आणि इकडं दाखवा. आता हे जे बॅनर आहे ना, हे तर बॅनर सर्वात मोठं बॅनर दिसतं इकडं, खूप भलं मोठं बॅनर आहे. आणि या बॅनरवर सुद्धा पालकमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांचा भला मोठा फोटो आहे. आणि सर्व जे आयोजक आहेत तिथले ते माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांनी या परांडा शहरामध्ये खूप फुल बॅनरबाजी केलेली आहे. मी तुम्हाला सर्व या शहरातली जे बॅनरबाजी आहे ती कशी केलेली आहे, इथे डॉक्टर तानाजीराव सावंत येणार आहेत,
शिवसेनेचा इथं कार्यकर्ता बूथ प्रमुखाचा मेळावा होणार आहे आणि या मेळाव्यानिमित्त इथं कशी बॅनरबाजी केलेली आहे पाहूया आपण. आणि ज्या ठिकाणी मेळावा होणार आहे त्या ठिकाणी सुद्धा मी जाणार आहे, पाहूया आपण. चला. बघा परांडा शहरामध्ये कुठं काय कसं बॅनर लावण्यात आलेलं आहे, कोणाचे बॅनर आहेत. मी एक परांडा शहरामध्ये नजर टाकतोय, मात्र हे बॅनर जे लावलेले आहेत माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर आहेत, त्यांनी बॅनरबाजी केलेली आहे. आता त्यांची प्रतिक्रिया मी घेणार आहे आणि नेमकं ह्या बॅनरबाजीचा उद्देश काय आहे, नेमकं कशासाठी लावलेत मी ते पण दाखवणार आहे. मात्र आता सुलतान चौक आहे आणि इथं सुलतान चौकामध्ये सुद्धा इथं बॅनर लावण्यात आलेले, इथं सुद्धा तशाच प्रकारचे बॅनर आहेत. शहरामध्ये कुठं बॅनर कशासाठी लावलेत आणि आज बूथ प्रमुख आणि कार्यकर्त्याचा शिवसेनेचा मेळावा आहे. डॉक्टर तानाजीराव सावंत थोड्याच वेळामध्ये इथे येणार आहेत आणि ते नेमकं काय कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत मी ते सर्व दाखवणार आहे. मात्र सुलतान चौकामध्ये सुद्धा बॅनरबाजी करण्यात आली. मी सर्व शहरातील कुठं बॅनर कसे लावलेत याचा एक स्पेशल रिपोर्ट केलेला आहे आणि त्याच्यानंतर आता जाकीर सौदागर काय म्हणतात हे सुद्धा दाखवणार आहे. आपण पाहूया. आता हे सुलतान चौक आहे, मी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन दाखवलेत बॅनर तुम्हाला कसं नेमकं लावलेले बॅनर आहेत आणि कशासाठी लावलेत पाहूया आपण. आता जिथं मेळावा होणार आहे कार्यकर्त्याचा त्या ठिकाणी जाऊ आणि पाहूया थेट कार्यक्रम. चला. बघा आता इथे कुंभेपळ चौक आहे आणि या चौकामध्ये इथं सहारा गॅरेज अँड ऑटोमोबाईल्स आहे. याच चौकामध्ये इथं सुद्धा इकडे बॅनरबाजी करण्यात आलेली आहे. पलीकडल्या बाजूला जाऊया आपण. नेमकं इथले जे नगराध्यक्ष आहेत माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांनी या चौकामध्ये कशी बॅनरबाजी केलेली आहे आपण पलीकडे जाऊया आणि तिथं बघूया नेमकं बॅनर जे आहेत ते कसे आहेत आणि किती बॅनरबाजी शहरामध्ये करण्यात आलेली आहे. मी तुम्हाला सर्व या शहरातला ग्राउंडचा रिपोर्ट दाखवणार आहे. मात्र हा जो चौक आहे हा कुंभेपळ चौक आहे आणि या चौकामध्ये इथं डाव्या बाजूला आता इथंच अशी डॉक्टर तानाजी सावंत जे आहेत पालकमंत्री उस्मानाबाद धाराशिवचे, त्यांची इथं कार्यकर्त्यासोबत बैठक होणार आहे. मेळावा खूप मोठा होणार आहे. मी मेळाव्याचा व्हिडिओ दाखवणार आहे. मात्र शहरामध्ये माजी नगराध्यक्ष जे आहेत जाकीर सौदागर या परांड्याचे माजी नगराध्यक्ष आहेत, त्यांनी या शहरामध्ये परांड्यामध्ये खूप मोठी बॅनरबाजी करण्यात आली. शिवसेनेचा हा मेळावा आहे आणि कार्यकर्त्याचा आणि बूथ प्रमुखाचा इथं मेळावा होणार आहे. नेमकं मेळाव्यामध्ये काय संबोधित करतील पालकमंत्री मी तुम्हाला त्यांची पण इथं व्हिडिओ त्यांचा दाखवणार आहे. आणि इथं सुद्धा एक बॅनर लावण्यात आलेला आहे. जे सोनारी चौकात बॅनर होतं तेच बॅनर या ठिकाणी लावण्यात आलं. इकडं नगराध्यक्ष जे आहेत त्या नगराध्यक्ष जाकीर सौदागर जे आहेत माजी नगराध्यक्ष त्यांचं इथं कार्यालय आहे आणि कार्यालयाच्या तिथं समोर सुद्धा मोठे बॅनरबाजी करण्यात आलेली आहे. इथं याच ठिकाणी आता शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा होणार आहे. कार्यकर्ते आलेले आहेत. कुठून आले तुम्ही? बरं, काय नाव तुमचं? तन्वीर मुजावर. बरं, आता इथं काय कार्यक्रम होणार आहे? कार्यकर्ता मेळावा बूथ कमिटी. बरं, कोण येणार आहे इथं आता? स्थान सावंत साहेब येणार आहेत. बरं, मग आता इथं शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा होणार आहे. बॅनरबाजी खूप केली आहे माजी नगराध्यक्षांनी इथल्या. काय वाटतं? येतात साहेब, भरपूर मताने निवडून येतात. वातावरण कसं आहे? फुल जोरात चालू आहे. हां. पूर्ण तिन्ही तालुक्यात वातावरण त्यांचंच आहे. फुल गॅरंटी? फुल गॅरंटी आहे. 50,000च्या मताने येणार आहेत. हा, काय फुल मताने येणार आहेत. कोण? सावंत साहेब. एवढी गॅरंटी? हा, पूर्ण काय कारण आहे बरं? कसं काय एवढं? विकास कामावर भर आहे त्यांचं सगळं. आजपर्यंत जेवढा विकास झाला नाही तेवढा तिन्ही तालुक्यात एवढा विकास केलाय की 75 वर्षात कधी झाला नाही असं दिसायला लागलंय सगळ्या लोकांना. होय, काय म्हणले ते? झाले सगळे, हॉस्पिटल झालेत, सेंट्रल बिल्डिंग झाली, रस्त्याची विकास कामं झालेत, पाण्याची सुविधा झाली, गोरगरिबांना ग्रामीण भागात ग्रामपंचायत मध्ये निधी आलेले आहेत, सगळ्या कामाची सुविधा आणि जोरास विकास कामाची गंगा वाहते इथं तिन्ही तालुक्यात ओम परांडा वाशीमध्ये. बघा इथं कार्यकर्ते जे आलेले आहेत त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतोय आपण. याच ठिकाणी आता उस्मानाबाद धाराशिवचे पालकमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांचा इथं मेळावा होणार आहे आणि मेळाव्याला आलेले जे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत काय म्हणतात आणखीन पाहूयात. बघूया आणखीन कार्यकर्ते इथं नेमकं आता इथं मेळावा जो होणार आहे शिवसेनेचा मेळावा होणार आहे आणि इथं पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत. नेमकं कसं आहे वातावरण बघूया आपण. काय नाव आहे तुमचं? नासिर शेख. बरं, काय इथं कार्यक्रम आता? थोडा ते बूथ कमिटीची मीटिंग आहे. बूथ प्रमुख आणि कार्यकर्ता मेळाव्याची मीटिंग आहे इथं. कोण येणार आहे इथं आता? सावंत साहेब पालक. कसं राहील वातावरण आता विधानसभेचं? विधानसभेत चांगलं आहे सावंत साहेबासाठी. होय, त्याने विकास काम चांगले केलेले आहेत. होय, काय सांगाल बरं? आता इथं मेळावा होणार आहे. आणखीन काय कार्यक्रम आहे? तुमचं काय नाव आहे? माझं नाव वाहेद सौदागर. बरं, काय सांगाल आता इथं शिवसेनेचा कार्यकर्त्याचा बूथ प्रमुखाचा मेळावा आहे? हा बूथ प्रमुख मेळावा आहे आणि परांडा शहरातील आणि तालुक्यात भरपूर विकास कामे झालेली आहेत. विकासाच्या मुद्द्यावर आम्ही
या पक्षामध्ये प्रवेश करणार आहे. तुम्ही आता प्रवेश करणार आहेत? हा. अच्छा. मी आतापर्यंत कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता नव्हता. हं. पहिल्यांदा मी ह्या पक्षात प्रवेश करणार आहे. हं. शिवसेना शिंदे साहेबांची शिवसेना जी आहे ओरिजिनल त्या पक्षात जाणार आहे. परांडा शहरात असो तालुक्यात असो भरपूर कामं हॉस्पिटलचे कामं आता सध्या सुरू आहेत. 60 आपली 21 TMCचं बोगदा काम चालू आहे. आपलं मराठवाडा सिंचन जी योजना आहे कृष्णा खोरेची ती योजनेचं काम सुद्धा चालू आहे. प्रगतीपथावर आहे. अंतिम टप्प्यात आलेलं आहे. आणि आमची जुनी तहसील होती तिथं सेंट्रल बिल्डिंगचं काम सुरू झालेलं आहे. 100 बेडचा उपजिल्हा रुग्णालयाचं काम चालू आहे. महिलांसाठी रुग्णालयाचं काम चालू आहे. परांडा शहरामध्ये अंतर्गत रस्ते झाले. खाजाबुद्दीन रहमतुल्लाह शहीद यांच्या दर्ग्यापाशी शोभीकरणचं काम चालू आहे. तालुक्यात तुम्हाला सांगतो वारादवाडी ते तुमचं रोसा फाटा तिथपर्यंत काम चालू आहे. मग तुमचं सोनारीचा रस्ता कुर्डवाडीचा रस्ता पूर्ण झालेले आहेत. आतापर्यंत एवढे विकास कामं परांडा तालुक्यात कधीही आम्ही बघितलेलं नाही. आज इथं बॅनरबाजी पण खूप करण्यात आली आहे शहरामध्ये. माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर आहेत. जाकीरभाई सौदागर आमचे जे माननीय श्री तानाजीराव सावंत साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करायला लागले आहेत आम्ही सगळे मिळून. आणि भरपूर विकास तुम्ही गावात फिरून बघा अंतर्गत रस्ते एकदम एवढे बेस्ट आहे विचारू नका. पूर्ण गावात विकास आहे. काय ठराविक कामं राहिली असेल ती बी अजून काय निधी आलेला आहे ती सुद्धा चालू होतील. वातावरण कसं राहील विधानसभेचं आता? 100% विधानसभा येणार आहे म्हणूनच मेळावा ठेवलाय काय? नाही ना तसं काय नाही आहे. तानाजी सावंत साहेब 100% येणार आहे. विकासाच्या मुद्द्यावर मतदान करणार पब्लिक. काय फेक नेरेटिव्हमुळे झालं गेल्या वेळेस लोकसभेला. आता विधानसभेला खूप भरपूर या शासनाने योजना आणली. लाडली बहीण भरपूर योजना आहेत. त्या आम्ही त्या योजना लोकांपर्यंत पोच करू. हा. आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये भरपूर मतांनी तानाजीराव सावंत यांना निवडून आणू. होय. काय सांगाल बरं कशी परिस्थिती आहे? सावंत साहेब येतात भरपूर मताने येतात. कसं काय? विकास कामं भरपूर झालेले आहेत पारंड्यात. काय नाव आहे तुमचं? मोइनुद्दीन शेख. बघा इथं कार्यक्रमाला जे पदाधिकारी आलेत त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतो मी. आणखीन काही पदाधिकारी आहेत पाहूया. आता इथं परांडा शहरामध्ये बॅनरबाजी कशी केली मी तुम्हाला सर्व परांडा शहरातला ग्राउंडचा रिपोर्ट दाखवलेला आहे. आता जे बॅनरबाजी करणारे जे आहेत माजी नगराध्यक्ष इथले जाकीर सौदागर आहेत परांड्याचे. आता इथं परांडा शहरामध्ये बॅनरबाजी कशी केली मी तुम्हाला सर्व परांडा शहरातला ग्राउंडचा रिपोर्ट दाखवलेला आहे. आता जे बॅनरबाजी करणारे जे आहेत माजी नगराध्यक्ष इथले जाकीर सौदागर आहेत परांड्याचे इथं आपल्यासोबत आता आहेत. काय सांगाल आता इथं पालकमंत्री येणार आहेत थोड्या वेळामध्ये. इथं कार्यकर्त्याचा मेळावा पण ठेवलाय तुम्ही बूथ प्रमुखाचं आणि तुम्ही सगळं आयोजन केले. शहरामध्ये खूप भले मोठे बॅनर पण लावलेत. बॅनरबाजी पण करण्यात आली. नेमकं काय कार्यक्रम आहे काय उद्देश आहे तुमच्या याच्यामध्ये? सगळ्यात अगोदर समोर विधानसभा निवडणूक आहे आणि विधानसभा निवडणूकसाठी सर्व परांडा शहरामध्ये 16 बूथ आहेत. 16 बूथ कमिटीचा मेळावा आणि कार्यकर्त्याचा मेळावा हे हा इथं ठेवलेला आहे. आणि प्रत्येक बूथवर 100 सदस्य तयार केले. 16 बूथवर 1600 सदस्य सावंत साहेबाचं काम करतील हे नियोजन आमचं आज ठेवलेलं आहे. आणि माझा स्वतःचा सुद्धा आतापर्यंत पक्षप्रवेश झालेला नव्हता. त्याबरोबर मी आज सावंत साहेबांच्या नेतृत्वात शिवसेनामध्ये आज प्रवेश होणार आहे. आज माझा प्रवेश होणार आहे. त्यांच्यासोबत फिरलेत आज माझा प्रवेश होणार आहे. आणि सर्व परांडा शहराचे नगरसेवक सर्व कार्यकर्ते हजारोच्या संख्येने घेऊन मी आज शिंदे सेनेमध्ये सावंत साहेबांच्या नेतृत्वात प्रवेश करणार. कोणतं हे बाळगून तुम्ही प्रवेश करणार आहे? ह्यांनी या 2 वर्षामध्ये एवढा विकास केला आणि एवढी विकास निधी परांडा शहरामध्ये दिली. आतापर्यंत 150 कोटी रुपये डॉक्टर तानाजी सावंत साहेब यांनी दिलेली आहे आणि ती सध्या कामं चालू आहेत. विकासाचा मुद्दा घेऊन मी यांच्या पार्टीत प्रवेश करायला लागलो. नागरिकांना काय आवाहन कराल? तुम्ही अगोदर दुसऱ्या पक्षात होता आता शिवसेनेत प्रवेश करणार आहे. आता जी आहे तर आता जी विकास जी व्हायला लागलाय तर विकास होत असेल आणि माझ्या तालुक्याचा माझ्या शहराचा विकास होत असेल म्हणून मी हे निर्णय घेतले. खूप बॅनर लावले शहरामध्ये तुम्ही? तर ही कार्यकर्त्यांनी लावलेले आहेत. आमचे जे ते बॅनर लागलेले आहेत ती परांडा शहरामध्ये. आणि सावंत साहेबांच्या पाठीशी हजारोच्या संख्येने इथं लोक जमलेले आहेत परांडा शहराचे आणि सगळेजण आम्ही प्रवेश घेणार. विजन काय असणार आहे तुमचं पुढचं प्रवेश केल्यानंतर? पुढचं आम्ही बूथवाईज जी कमिटी केलेली आहे घरोघर डोर टू डोर फिरणार आणि विकास जी झालेला आहे ती लोकांपर्यंत पोहोचवणार आणि लोकांना म्हणणार आहे की येणाऱ्या विधानसभेला सावंत साहेबाला मतदान करा आणि जास्तीत जास्त मतांनी निवडून द्या. अच्छा. विधानसभेचं वातावरण कसं राहील मग आता? आजच्या तुम्ही तर प्रवेश करणार आहात मग इकडं नेमकं कसं राहील? आजच्या घडीला तर वातावरण तुम्ही स्वतः बी बघायला लागलेत.
भरपूर संख्येने तरुण जमलेले आहेत आणि आता तरुणाचेच मागं जी काय आहे तर तरुणाचे मागं आहेत. बघा माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर आहेत, आता यांचा प्रवेश होणार आहे. इथं हजारो कार्यकर्ते जमले होते. त्यांनी त्यांचे जे चाहते आहेत ते आता थोड्याच वेळामध्ये इथं पालकमंत्री जे आहेत तानाजी सावंत यांच्या हस्ते यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रवेश होणार आहे. हो, काय सांगाल, आता प्रवेश करणार आहेत माजी नगराध्यक्ष? परंडा शहराचे माजी नगराध्यक्ष आदरणीय जाकीरभाई सौदागर यांनी आज परंडा शहराचा कायापाया इतका जबरदस्त असा चांगल्या पद्धतीचा विकास केलेला आहे. याच्या अगोदर जी पिढ्यानपिढ्या नगराध्यक्ष झाले, आमदार झाले, माजी आमदार झाले, पण कधीच परंडा शहराला कधी एवढा निधी आलेला नव्हता. परंतु जाकीरभाई सौदागरच्या नेतृत्वाखाली काम करत असताना शहराचा सर्वांगीण विकास पद्धतीने चांगल्या पद्धतीचा झालेला आहे. आज प्रत्येक गल्लीत गेलं, गटर एकदम स्वच्छ आहे, स्लॅबचे अंडरग्राऊंड गटर केलेले आहेत, ठोकळे बसवलेले आहेत, सिमेंट काँक्रीटचे रोड केलेले आहेत. आणि या विकास कामाची पावती म्हणून जाकीरभाई सौदागरांना वाटलं की परंडा शहराचा जर चेहरा मोहरा बदलायचा असेल तर सत्यात कुठेतरी गेलं पाहिजे. काय आवाहन कराल तुम्ही आता नागरिकांना? मी सगळ्या नागरिकांना आव्हान आहे, माहितीच्या माध्यमातून सगळ्याला आव्हान करतो की येणारी जी विधानसभा आहे ती विकासाच्या मुद्द्यावरच येणारी विधानसभा होणार आहे. वातावरण कसं राहील इकडे? वातावरण 100% वणवे होणार, त्याबद्दल काय दुमत नाही कुठल्याच गोष्टीचा. तानाजी सावंत 100% मताने विजय लिडिंगने निवडून येणार यावेळेस. कारण पाठीमागं या परंडा भूमवासी मतदारसंघातला पूर्ण दलित, मुस्लिम, अल्पसंख्याक, बहुजन समाज त्यांच्या पाठीशी खंबीरपणाने उभा आहे. बघा इथं आता पालकमंत्री येणार आहेत, आपण थेट कार्यक्रमात जाऊया. नेमकं कसा कार्यक्रम आहे पाहूया आपण. गेटमध्ये थांबलेल्या कार्यकर्त्यांना सर्वांना विनंती आहे की आपण या ठिकाणी हे नसीम सविताकडे विटाके सामील स्टेजच्या डाव्या बाजूला उभारलेल्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण समोर बसायचं आहे. या ठिकाणी समोर बसण्याची व्यवस्था केलेली आहे, आपण समोर बसावे. स्टेजच्या डाव्या बाजूला जे कार्यकर्ते उभारलेले आहेत त्यांना विनंती आहे की त्यांनी समोर बसून घ्यावं. समोर जागा भरपूर आहे, आपण या ठिकाणी बसून घेण्यात यावं. स्टेजच्या डाव्या बाजूला उभारलेल्या सगळ्यांना विनंती आहे. जाकीरभाई विनंती करत आहे की आपण समोर बसून जाकीरभाई विनंती करत आहे की समोर बसून घ्यावं. आपण आपल्याला विनंती आहे की समोर बसून घ्यावे. स्टेजच्या डाव्या बाजूला जे कार्यकर्ते उभा
व्यासपीठाकडे या ठिकाणी गेली 2 वर्ष 1.5 वर्ष हॅलो शामराव मोरे किरण डाके यांनी मंचकर येतं गेली 3 वर्षापासून टिळक कुंकू जाता सुपारी फुटली होती पण आज या ठिकाणी अक्षर पडायचं राहिलं आणि आज या ठिकाणी जाकीरभाई सौदागर यांचा शिवसेना पक्षामध्ये पक्षप्रवेश माननीय आमदार तानाजीराव सावंतसाहेब यांच्या हस्ते होत आहे त्यांनी तो खरं नगरसेवक इरफानभाई शेख, माजी उपनगराध्यक्ष बब्बूभाई जिनेरी, नगरसेवक सरफराज कुरेशी, नगरसेवक गजेंद्र गाडगे, वाजिदभाई टकणी यांचा सुद्धा पक्षप्रवेश होत आहे. शफीभाई पठाण, चला नगरसेवक बच्चन गायकवाड, धनंजय जाधव डीजे, समीर पठाण एसके, सत्तारभाई पठाण निजामपुर वाले, समीरभाई मदारी, अमजदभाई मुजावर, जावेदभाई मुजावर, नगरसेवक जावेदभाई पठाण, नवाज शेख, नसीमभाई पठाण, कोण क्या पिक्चर आहे का? अमजदभाई मुजावर, फैजुद्दीन चौधरी, संतोष मेयर, एसके, समीर पठाण, शफीभाई पठाण, पंपू काशी, विठ्ठल गोरे, आसिफ शेख, जयहिंद शिंदे, पंपू काशी, रफीक पठाण, किरण डाके या और सत्तारभाई पठाण निजामपुरे वाले, असदभाई दैलूस, गफ्फारभाई शेख निजामपुरे वाले, रफीक पठाण, मैं जो कार्यकर्ते के नाम ले रहा हूँ आपको पढ़ा, फौजर साहेब, नासर शेख, साजिद भाई शेख, समीर भाई मदारी, किरण डाके, संतोष वारे, हलीमाजी लांडगे, माजी गटनेते शिवरूभाई सौदागर यांनी या ठिकाणी यायचंय. गोवर्धन शिंदे, फारूकभाई शेख राजधानीवाले, लक्ष्मण निकट, मकसूद तुर्के, सद्दामभाई पठाण, मस्तान ग्रुप, फिरोज तांबोळी, अशफाकभाई कुरेशी, आमिर बागवान, तैयब अली शेख, शाहनवाज शाह बर्फी वाले, इरफानभाई शाह बर्फी वाले, माजी शाह बर्फी वाले, शफी सैयद, शेखानभाई शेख, समोर जी गर्दी होत आहे त्यांनी प्रवेश केलेले जरा मागे सरकावर. धीरज ठाकूर, मदन दीक्षित, रफीकभाई पठाण,
बंटी ठाकूर, रियाजुद्दीन मुजावर. ज्या कार्यकर्त्यांनी प्रवेश घेतलेला आहे त्यांनी थोडंसं मागे सरकावं. ज्या कार्यकर्त्यांनी प्रवेश घेतलेला आहे त्यांनी थोडं मागच्या बाजूला यावं. प्रदीप भालेकर, शेख निजामपुरा, प्रतीक मस्के, रेहान शेख निजामपुरा, एकनाथ साडेकर, रंगनाथ साडेकर, धीरज ठाकूर. मी ज्यांचे नाव घेत आहे त्यांनी येऊन या ठिकाणी आपला आरबाजभाई गोल्डनवाले, शेरूभाई निजामपुरेवाले, रफीक सय्यद, यश शहा, आरशमीन शाहबरबीवाले, जनाब हारून भाई कुरैशी, सोहेल पराग गारापुरीवाले, शिवाजी यादव, दादा वरतिले, परवीन शिंदे. ज्या लोकांची नावे मी बोलले त्यांनी स्टेजवरून आपला प्रवेश घ्यायचा आहे. सूरज ठाकूर, तौफिक मोमीन, नाजमाज मोमीन, वैभव मस्के, साडेकर कंपनी, बडग्या शेख इनका भी यहाँ पर प्रवेश हो रहा है. या ठिकाणी परांड्यातील साडेकर कंपनी. त्यांनी विनंती करतो की सौदागर यांच्या अध्यक्षतेखाली होईल. अधिकारी कार्यकर्त्यांचा मेळावा. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले या राज्याचे आरोग्य कुटुंब कल्याण मंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री, नगराध्यक्ष जाकीर. त्याचं कारणच एवढं आहे की आतापर्यंतच्या इतिहासामध्ये जेव्हापासून जाकीरभाई सौदागर राजकारणामध्ये सक्रिय आहेत, एकही विधानसभा आणि लोकसभेला आमचा परांडा शहर मायनस गेलेला नाही. परंतु या वेळेस जे लोकसभेला विरोधकांनी नेगेटिव्ह वातावरण तयार केलं होतं, काही गोष्टी अशा आल्या की त्या गोष्टी समजवण्यासाठी पुन्हा फार अडचण आली. विशेष काही गोष्टीच्या राजकारण विरोधाकडून झालं, विकासाच्या मुद्द्यावर कोण बोललं नाही. त्यामुळे यावेळेस आपण या ठिकाणी मायनस राहिलेलो. तरी त्याची दखल म्हणून जाकीरभाईने 4 महिन्या अगोदरपासून परांडा शहरातील सगळ्या बूथ समितीच्या सगळ्या बूथ प्रमुखांना बैठका घेऊन येणाऱ्या विधानसभेला प्राध्यापक तानाजीराव सावंत साहेबाला या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त लीड कशी द्यायची याबद्दल सातत्याने मार्गदर्शन केलेलं आहे. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे सगळे माजी नगरसेवकाची टीम, आमचे सर्व पदाधिकारी आणि बूथ प्रमुख त्याप्रमाणे या ठिकाणी काम करणार आहे. साहेबांच्या या 2.5 वर्षाच्या कार्यकालामध्ये परांडा शहरामध्ये गेल्या 35 वर्षाचा जी अनुशेष जी मागास पडलेला होता, साहेबांनी एवढा निधी या परांडा शहरासाठी दिला. त्यांना त्यांच्यापाशी पाठपुरावा जाकीरबाईंनी केला. आणि या शहरामध्ये 5 वर्ष अगोदर आलेला पाहुणा साहेब आता जर आला तर परांड्यात आलो का म्हणून विचारतो, कारण परांड्याचा चेहरा मोहरा बदलला. परांड्यात पाहुणे यायला पाण्याची एवढी अडचण होती की 8 दिवस पाणी नव्हतं. पाहुणे यायचे नाही. आम्ही फोन केला, या परांड्याला, तिथं पाणी देत नाही तर कुठे यावं. आता नळाला 24 तास पाणी, रोज दिवसाआड पाणी, लाईट, रस्ता. हजरत ख्वाजा बदरुद्दीन दर्ग्यावर गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी आमदार नगराध्यक्ष होऊन गेले, पण जाकीर सौदागर साहेबांनी आपल्याकडे पाठपुरावा केला आणि भरमसाठ केली आपण ख्वाजा बदरुद्दीन साहेबांच्या दर्ग्यावर केला. याची आमचा मुस्लिम समाज आणि मुस्लिम समाजाच्या दर्ग्याला सर्व जाती धर्माचे लोक त्याला श्रद्धास्थान मानतात. आणि त्या विकासाला बघूनच साहेब तुमच्या मागे लोक येणार आहेत. आपण काही काळजी करू नका. जाकीरभाई सौदागर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे नगरसेवक, पदाधिकारी, बूथ प्रमुख आपल्याला जास्तीत जास्तीची लीड या ठिकाणी आम्ही देणार.
अशी या ठिकाणी मी ग्वाही देतो. यानंतर या ठिकाणी प्रदेश RPIचे प्रदेश चिटणीस बापूरावजी बनसोडे साहेबांना विनंती करतो की आपण मार्गदर्शन करावं. परांडा शहरातील उत्साही शिवसैनिकांचा भूतमेळ्याच्या निमित्तानं उपस्थित आपल्या महाराष्ट्र राज्याचे कणखर असं नेतृत्व आरोग्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय प्राध्यापक तानाजी सावंत साहेब, ज्याच्या नेतृत्वाखाली आजचा हा भव्य दिव्य या ठिकाणी आपण कार्यक्रम घेत आहोत, असे परांडा शहराचे नेतृत्व करणारे आमच्या सर्वांचे लाडके आदरणीय सहकारी जाकीरभाई सौदागर साहेब, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय दत्तांना साळुंखे, प्राध्यापक गौतमजी लटके सर, ॲडव्होकेट सुभाष भाऊ आणि या मंचावर उपस्थित सर्वच आजी माजी नगरसेवक पदाधिकारी, सर्व शिवसैनिक आणि या ठिकाणी जमलेले सर्व पत्रकार बंधू आणि भगिनी. मित्रांनो, आता प्रस्तुतामध्ये वाजतबाई नकरेंनी सांगितलं की परांडा शहराचा चेहरा मोहरा बदलणाऱ्या आदरणीय जाकीरभाई सौदागरांच्या नेतृत्वाखाली परांडा शहरातील सर्व जाती धर्माचे 18 गटवर्गातील लोक जाकीरभाईच्या नेतृत्वाखाली साहेब आता या ठिकाणी एकत्रित झालेले आहेत. आणि याचं कारण एकच, ह्याच्या अगोदर बरेचसे नगराध्यक्ष झाले, बरेचसे आमदार झाले, परंतु 8-8, 10-10 दिवस नळाला पाणी येत नव्हतं साहेब परांडा शहरामध्ये. परंतु जाकीरभाईच्या नेतृत्वाखाली या परांडा नगरपालिकेचा विकास काम करत असताना आज गावात प्रत्येक गल्लीत प्रत्येक वार्डात एक दिवसात पाणी इतकं पाणी भरपूर सुटतं की आता लोकांना त्याची कमतरता भासत नाही. दुसरा महत्वाचा विषय की अंडरलाईन सर्व गटारी केलेले आहे, कुठं घाणीघुणीचा विषय नाही. ज्या ठिकाणी धुळा फुकट उडत होता त्या ठिकाणी सिमेंट काँक्रीटचे पूर्ण रस्ते झालेले आहेत. ज्या ठिकाणी गल्ली बोळात रस्ता होता त्या गल्ली बोळामध्ये पॉवर ब्लॉक बसवलेले आहे. म्हणजे पूर्ण परांडा शहरामध्ये विकासाची कामे या ठिकाणी आलेली आहे. ही तुमच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या ठिकाणी जाकीरभाईंनी कामे केली आहेत आणि त्या कामाची पावती म्हणूनच कुठेतरी उपकाराची परतफेड करावी म्हणून जाकीरभाईंनी मनाची भोनगट बांधली आणि 2-3 वर्ष तुमच्या बरोबर होते, पण ते अनाधिकृत होते, पण 100% होते. पण आज खऱ्या अर्थानं शिक्कामोर्तब या ठिकाणी झालेला आहे. अक्षता बी पडला, लग्न बी लावलं आणि सगळ्याच कार्यक्रम या ठिकाणी जाहीर झाला आहे. मला या ठिकाणी भूपरांडा वाशिम मतदारसंघाच्या जनतेला आवर्जून सांगायचंय की गेल्या 25 वर्षापूर्वीपासून आपल्या या ठिकाणच्या आमदार गोव्याची कामं बघितलेली आहेत. या मतदारसंघात कधी साहेब 150 रुपयाचा कधी कुणी निधी दिला नव्हता. एवढा निधी तुम्ही माझ्या माहितीने की कमीत कमी 1,500 कोटी रुपयाचा निधी या मतदारसंघामध्ये आणला या तानाजी साहेबांच्या नेतृत्वाखाली. मग एवढं मोठं तुमचं विकास काम होत असताना कोण कशाला तुम्हाला विरोध करेल? त्या विरोध करणाऱ्याला लाज वाटणार नाही का? आता ह्याला स्वप्न पडलेले आहे की लोकसभेला जी ज्या पद्धतीची निवडणूक झाली, कारण लोकसभेची निवडणूक ही पूर्ण साहेब भारतामध्ये झालेली आहे, एकट्या आपल्या उस्मानाबाद जिल्हा मतदारसंघामध्ये झालेली नाही. परंतु लोकसभेचे इलेक्शन वेगळं, विधानसभेची परिस्थिती वेगळी, जिल्हा परिषदेची वेगळी, पंचायत समितीची वेगळी आणि नगरपालिकेची वेगळी असते. ही स्थानिक प्रश्नाच्या महत्वाच्या विषयावर निवडणूक असते. पण ही सुरभीत पाऊस जायला लागलेली आहे निवडणूक. आता लोकसभेला 86,000ची लीड भेटली, 86,000ची लीड भेटली, विधानसभेला बघूया 35 संपतो. यांच्या काय बापाच्या घरी स्वप्न बिप्न पडलं नाही यांना. मतदान काय ह्यांच्या घरचे मतदान तयार झालेले आहेत का साहेब? यावेळेस आपण ह्यांच्या डिपॉझिट जप्त केल्याशिवाय राहायचं नाही असे आम्ही ठाम माणूस घट बांधलेले आहे. कारण विकासाचा विजन काय यांच्याकडे आहे? अहो हे कुणाच्या चुका दुकानात सुद्धा जात नाही साहेब. माझे आमदार कुणी गेलं तर त्याच्या मातेला जातात का त्याच्या सावराला सुद्धा जात नाही. आणि आता बरोबर फिरायला लागले, कुणाचा सावरा असं फिरायला लागले. कधी 10 रुपयाचा निधी कधी यांनी कुणाला दिले नाही, कधी 10 रुपयाची वर्गणी यांनी कधी कुणाची पावती फाडलेली नाही. आणि सध्या आम्ही दोघं एक झालो. अरे तुमची 7 पिढी जरी एक झाली तर तुमच्या बापाला जाता आम्ही सावरा ऐकत नाही. कारण लोक तुम्हाला विरोध करतात, कशासाठी विरोध करतात, काय कारणाने विरोध करतात, ह्याच्यापासून मुद्दा तरी काय विरोध करायचा? आज या परांडा शहराचं नाव काय साहेब? खाजा बदरुद्दीन इंदुला लयदार घ्यायचं. 18 गट जाती धर्माची त्या ठिकाणी लोक येतात. आज त्या रस्त्याला गटरगंगा होती, तिथं नंदनवन झालेलं आहे. एवढं मोठं वॉल कंपाऊंड त्या ठिकाणी झालेलं आहे. परांडा शहरात कोट्यवधी रुपयाचा निधी आलेला आहे. प्रत्येक गावात कोट्यवधी रुपयाचा निधी आलेला आहे. आणि कशासाठी विरोध करता होईल? उगा विरोधाला त्यांना काय ती काय म्हणतात दादा काय होत नाही.
परंतु बोलीन विलक्षणच्या प्रचाराच्या सभेच्या 7 पिढीची गोळी करून झाल्याशिवाय राहणार नाही. कारण आता हे तो महिला मंडळ फिरायला लागलेला आहे. बचत गटाच्या माध्यमातून हाती कुकू लावत जणू काय सगळ्याचं नवरत पेलेलं आहे तर राजकीय मुखे झाले बाई हाती कुकू लावा हे नाही लागले. जीवनपणे माणसाची कामं करायची आहे. त्याच्या घराघरात जाऊन विकास करायचा आहे. आज या तालुक्यातला एक माणूस असा नाही जर त्या साखर कारखान्यावरती गेला धनंजय साहेबांनी सावंतसाहेबांची भेट झाली त्यांनी तुम्हाला परत हाताने माघारी पाठवलं. असा एक सुद्धा माणूस या तालुक्यात नाही. आदरणीय लटके सर आहेत, दत्तांना आहे त्या तालुक्याचे कर्तेदर्ते आहेत. बऱ्याचशा लोकांना काय वेगळा विषय वाटतोय पण दत्तांना आहेत, लटके सर आहेत, धनंजय सावंतसाहेब आहेत. ग्रामीण भागामध्ये जनतेची नाडीनं नाडी या लोकांनी ओळखलेली आहे. त्यांचं कुठल्याच गोष्टीत कुठं आपण अडकत नाही. आणि एवढा मोठा विकासाचा ध्यास असताना जर या पुढाऱ्याला वाटत असेल की आता काय खरं नाही माहिती महागाईची सगळं खोटा नाही सगळं खोटा दबाड हे यांचं काय खरं नाही ह्यांच्याच घरी खायला हे लहान पाणी नाही तर लोकांना काय देणार नाही. बिगर तोडावलेलीचा धंदा करतात, अपप्रचार करतात, चुकीचा प्रचार करतात. म्हणून या ठिकाणी मी माहितीच्या माध्यमातून आम्ही आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना या ठिकाणी शिंदे गटाची शिवसेना RPI भाजप मिळून आम्ही साहेब कट्टर आम्ही 100% तुमच्या पाठीशी खंबीरपणाने उभा आहोत. या पांढऱ्या शहरात जर ह्याला एका ठिकाणी सांगतो ह्यांचा टिपाची जपवली एक पीटी सुद्धा यांची उघडणार नाही. कारण इथे कोणत्या किंवा सौदागर आहे कोण मी आहे या 18 पगार जनता या ठिकाणी सांगण्यासाठी धर्माच्या ठिकाणी बसलेले त्याची काळजी करू नका. आता भले ह्यांना काय वाटत असेल दिवसा स्वप्न पडायला लागलेले ह्यांच्या स्वप्नाला कोणी कुत्रा खात नाही कारण हे लाचार झालेली माणसं आहेत. तुम्ही बोलू शकता काय बोलायचे पण ह्यांचं अस्तित्वहीन झालेली माणसं आहे. ह्यांचं अस्तित्वच नाही त्यांना राहिलेलं काय आणि हे काय निवडणूक लढू शकत नाही. बघितलं आपण 15 वर्षापूर्वीचा आमदार त्याच्या अगोदर 10 वर्षाचा पूर्वीचा आमदार पकालीच्या हाल्यासारखी आहे ती तर यांचं काम करणं होत नाही करायला येत नाही जे करतात त्याला विरोध करतात. परंतु तुमच्या नेतृत्वासाठी या ठिकाणी पूर्ण जनता खंबीरपणाने तुम्हाला सहकार्य केल्याशिवाय राहत नाही. एवढं बोलतो आणि माझं भाषण संपवतो. जय भीम जय महाराज. धन्यवाद बापूसाहेब. यानंतर धाराशिव जिल्ह्याचे शिवसेना जिल्हा प्रमुख माननीय दत्तांनाजी साळुंके साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भवानी जातराजे छत्रपती शिवाजी महाराज हिंदू जनतेचा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे भारतीय घटने शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे या परांडा शहरातील ग्रामदैवत खाजा बदरुद्दीन साहेब यांच्या चरणी वंदन करून व्यासपीठावर उपस्थित या मतदारसंघाचे लाडके नेतृत्व माननीय आमदार प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत साहेब ज्यांचा अधिकृतपणाने शिवसेनेत प्रवेश झाला ते जाकीरबाई सौदागर, बापूरावजी बनसोडे, गौतम नटके, सुभाषभाऊ मोरे, उपस्थित असणारे सर्व नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते त्यांना मानाचा जय महाराष्ट्र करतो. आणि ज्यांनी ज्यांनी आज प्रवेश केला एक शिवसेना जिल्हा प्रमुख म्हणून मी मनापासून त्यांचं हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, जाकीरबाई सौदागर यांनी जी संघटनात्मक बांधणी या शहरामध्ये केली ते वाखाणण्यासारखी आहे. जाकीरबाई सौदागर ही शब्दाचा पक्का माणूस आहे. येतो म्हणलं की येतो, नाही येतो म्हणलं की येतच नाही. त्याला काही त्याला कोणी किती आम्ही दाखवू द्या, एकदा शब्द दिला म्हणजे सावंत साहेबांची जाकीरबाईची राशी आहे. त्यामुळं त्यांचं जे जमलंय हे मनापासून जमलंय. त्यामुळं या शहरामध्ये ज्या पद्धतीने जाकीरबाईने कामं केली, प्रत्येक वाडावाडात काँक्रीटचे रस्ते केले, एवढंच नव्हे तर या ग्रामदैवत जे खाजा बदरुद्दीन साहेब आहेत यांच्या खासातपल्लीच्या पलीकडे गेलं तर लक्षात येत नाही. आमची चर्चा झाली. मी म्हणलं इरफान भाई जाकीरबाईला तुम्हाला मिळून काम करायचं असेल तर मी मध्ये पडतो. तुमचं घर चूल व्हायली त्यांची व्हायली म्हणलं तर मला भांडणात पडायचं नाही. कारण सावंत साहेबांसारखं नेतृत्व आपल्याला मिळालंय. ते नेतृत्व आपल्याला टिकवायचंय आणि टिकविण्यासाठी आपल्याला एकत्र यायचंय. तुझं माझं तुझं हे वेदावे करण्यासाठी नाही. आणि त्या दिवशी इरफान भाई म्हणले काय हरकत नाही, कारण का त्याच्या अगोदर त्यांनी मला 2-4 कामं सांगून बघितली. ते उभाटात केले.
2-3 कामं सांगून बघितली, पण मी त्यांना त्यांचा पक्ष नाही विचारला. आले, काम करून दिलं. कारण सावंत साहेबांनी शिकवलंय, जो माणूस तुमच्याकडून नडलेला येईल त्याचं काम करून त्याला वाट लावा. आणि त्या दृष्टिकोनातून इरफानबाईच्या कामामध्ये आपण मदत केली. त्यांनी सुद्धा स्वतःचं काम आणलं नाही साहेब, दुसऱ्याचं काम घेऊन आलं. म्हणजे ती सुद्धा लोकांना सहकार्य करणारा माणूस आहे. आणि म्हणून माझी कळकळीची विनंती आहे की सगळ्यांनी मिळून मिसळून काम करावं. एवढं मोठं कुटुंब आहे, एवढा मोठा तुमचा कुंभ आलाय, आमची जुनी बी धापा चिटकून घ्या, नाहीतर तुम्ही तुमच्या कुंभात ह्याला टोकून देऊ ना. कारण आहेत, थोडके आहेत, मान्य आहेत, पण जुने आहेत, सुरुवातीला बरोबर राहिलेले आहेत, त्यांना सुद्धा विसरून चालत नाही. आणि गदा कुत्ता हाकाला असली अवलाद आमची नाही. आम्हाला वाटतं की सगळीच आपली लेकर आपल्यापाशी असली पाहिजे. या दृष्टिकोनातून जाकीरबाईनं या शहराची मोठी आई म्हणून या लेकरांना सगळ्यांना बोली बोली पाजावं आणि सगळ्यांची पोटं भरावी अशी मी विनंती करतो. दुसरी महत्वाची गोष्ट, जेवढं तुम्ही काम करताल तेवढा साहेब निधी देणारच आहे. तुम्ही फक्त काम करीत राहा, वरून येतच राहणार आहे. काम बंद पडलं तरच वरचा निधी बंद पडल. आणि मला माहित आहे तुम्ही कामाला डिलं पडत नाही. किती बी द्या, 100 किती कोटी आले, 140 कोटी आले 158ला. त्यावेळेपासून आजपर्यंत पण एवढा निधी किंबहुना ह्याच्यात 5% निधी सुद्धा आलेला नसेल. आणि मग अशा परिस्थितीमध्ये जर इतका निधी खर्च करण्याची ताकद या माणसामध्ये निश्चितच परंडा शहरवासियांनी जाकीरबाई सौदागर यांचं नेतृत्व मान्य करून माननीय तानाजीराव सावंत साहेब यांचे हात बळकट करून आपल्या भागाचा विकास साधणं गरजेचं आहे. कोणी म्हणेल साहेब प्रॉपरचे आहेत का, आता ती चालू करते, बाकीचं नाही सांगायला काय. आता साहेब माड्याचे आपल्यातले नाही, मग त्याची साखर चलती, त्याचं पाणी चालतं, त्याचं टँकर चालतंय, त्याचा विकास कामाला दिलेले पैसे चालते आणि मतच टाकायला चलत नाही. होय, एखाद्याचा घरचा मुलगा सांभाळीत नसेल, त्याचा आईबाप सुद्धा सांगते. काल एक म्हातारी बाई भेटली, त्या कुठल्या गावामध्ये आपण ती म्हातारी आलेली कंडारीमध्ये. त्याने सांगितलं गावातल्या एका पुढाऱ्याची मी आत्या आहे, पण मला पगार चालू केली सावंत साहेबांनी. म्हणजे विचार करा, या पद्धतीचं नेतृत्व आहे. आणि मी एवढंच तुम्हाला सांगतो, सावंत साहेबांना प्रचाराला येण्याची आवश्यकता पडू नये, या पद्धतीने आपल्याला काम करायचंय. कारण का सावंत साहेब हे आपले मंत्रीच होणार आहेत. पुन्हा सुद्धा आता मंत्री आहेत, पुन्हा बी मंत्रीच आहेत. आणि मंत्री होण्यासाठी 5-25 आमदाराची जिम्मेदारी त्यांच्यावर असते. म्हणून त्यांचा मतदारसंघ शेप या पद्धतीने आपण केलं पाहिजे. साहेब तुम्ही तिकडलं लढा, आम्ही तुम्हाला आमदार करून इथं पाठवतो. तुम्ही मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री काय व्हायचं ते तिकडं व्हा, आमचा विकास या ठिकाणी घडला पाहिजे. या दृष्टिकोनातून त्यांची जिम्मेदारी त्यांची करूया. आपण आपलं काम चोख करू. आताच बापूरावांनी सांगितलं, विरोधकापाशी बोलायला काही जागा नाही. विरोधक कशा पद्धतीने आपण प्रचार करतील, काही सांगतील. काम करत असताना रस्त्याचं काम झालं, कोणीतरी म्हणणार जाकीरबाईनं तुझी टपरी काढली होती, म्हणणार. तुम्ही सांगा, ज्यातली जाकीरबाईने टपरी काढली रस्त्याचं काम, गटरीचं काम करण्यासाठी, पण सिमेंट काँक्रीटवर पुरा ठेवून दिली, ही सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कारण ज्या पद्धतीने जाकीरबाई काम करत आहे, कारण साहेब परिस्थिती अशी की राष्ट्रवादीत होतो, मी शिवसेनेत होतो. त्यांचे भाऊ शिरूबाई हे आमच्या भावाचे मित्र, वेगळ्या वेगळ्या पक्षात जरी असलो तर आपण आम्ही एकच होतो. माझ्या जिल्हा परिषदला ह्यांनी गप्तीप रस्त्यावर जाऊन प्रचार करायचा आणि ह्याच्या टायमाला मी रस्त्याला करायचं, इमानदारीने सांगतो. कारण वैयक्तिक जे प्रेम आहे, वैयक्तिक प्रेम आणि स्वभाव, त्या पद्धतीने काम. जाकीरबाईचं माझ्यासाठी जवळ 3 दिवस बसून होत चिरूबाई. आणि म्हणून दिलेला शब्द पाळणारी भाऊसाहेब साहेब पक्के इमानदार आहे. आणि म्हणून इथून पुढे सुद्धा आपला असाच वर्ग असतो त्यांच्यावर राहावा, एवढी एक विनंती करतो. आणि पुन्हा एकदा या शहरातील सर्वांना विनंती करतो,
जाकीरबाईने सांगितलं एका बूथवर 100 माणसं नेमलेत, कुठं 150 नेमलेत. सगळ्यांनी सावध राहावा, लय मोठी म्हणून झोपू नका. आता कसं असतंय, मला वाटतंय जाकीरबाई जागतंय, जाकीरबाईला वाटतं वाजीदबाई जागतंय, आणि अशी करीत करीत फलटण झोपू नये. सगळ्यांनी सजग पुढचे 2 महिने निवडणूक होईपर्यंत, मताच्या पेट्या भरून जाईपर्यंत तात आणि सजग राहायचं. प्रत्येक कार्यकर्त्याला विनंती करतो, शहरातल्या जाकीरबाई तर सांगतीलच, पण आपल्या आपल्या वार्डातले, आपल्या बूथ मधले 15, 20, 25 घरं वाटून घ्या. सकाळ संध्याकाळ जाकीरबाईचं आणि सावंत साहेबांचं तुमचं त्या दारात वाजवायचं. काम काय आहे ते विचारायचं. आमच्यापर्यंत कामं घेऊन या. 24 तास ऑफिसमध्ये मी, धनुसाहेब, लटके सर या ठिकाणी बसून आहे. जाकीरबाईचं फिरतं कार्यालय. आता झोपडपट्टीवर हाय म्हणजे तर ती समर्थनगर मध्ये असते, समर्थनगर मध्ये हाय म्हणजे तर पावची चौकात असते. त्यामुळं ती तर कुठेही उपलब्ध होते. म्हणून करता विनंती करतो की या मोठ्या कार्यक्रमाला सावंत साहेबांनी वेळ दिला, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. आणि आज अधिकृतरित्या जाकीरबाई आणि त्यांची टीम शिवसेनेमध्ये आल्याबद्दल त्यांचं मी मनापासून स्वागत करतो. कारण बरीच जण म्हणत होती त्याचा काही प्रवेश झाला नाही, आणि ती गट्टी होतो काय तुमच्या पैसे. बरं झालं बोलणाऱ्याची तोंड बंद झाली, एवढं त्या ठिकाणी बोलतो. आणि मी जाकीरबाईला विनंती करतो, आपण आपल्या रांगड्या भाषेमध्ये, आपल्या मूळ सौदागर स्टाईलमध्ये आपण या ठिकाणी बोलतो. आज परांडा शहर बूथ कमिटी व परांडा शहर मेळावा याच्यासाठी आलेले महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री, या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार, या जिल्ह्याचे पालकमंत्री, आणि मी पक्ष प्रवेश करा म्हणून मला साहेबांनी जरा आजपर्यंत म्हणलं नाही, मी मनानेच केला. इतका माझा विश्वास माझा साहेबावर आहे. तानाजी सावंत साहेब, जिल्ह्याचे अध्यक्ष दत्तांना साळुंके साहेब, लटके सर, मला साहेबापर्यंत नेणारे माझे गुरु घोगरे सर, तिथं उपस्थित माझे सर्व नगरसेवक, कार्यकर्ते आणि सर्व बूथ प्रमुख. साहेब मला एक सांगायचं आहे, अण्णांनी आत्ता म्हणले की म्हणतात की बाहेरचे, अहो बाहेरचे लोकांनी तांब्याभर पाणी नेलं नाही हजरत खाजा बदरुद्दीन दर्ग्या गावातल्या लोकांनी. साहेब तुम्ही आल्यापासून तिथं इतकी सुविधा झाली, तिथं रस्ता नव्हता, 10 फुटाचा रस्ता होता. काय विरोधकांनी तक्रार केली की रस्ता 10 फुटाचा, आपले फुटपाथ 20 फुटाचा. मुळात तिथं 10 फुटाचा रस्ता होता, तिथं वन वे केलाय. आपण वन वे करून कमीत कमी दोन्ही बाजूचा रस्ता धरला तर 25 फुटाचा रस्ता यायचा. त्यांच्या घरात 10 वर्षे आमदारकी दिली. परांड्या हजरत खाजा बदरुद्दीन शहीद रस्ता यांचा करावा म्हणून. साहेब आणि आता काय अधिकार आहेत तुम्ही बाहेरचे म्हणायचे? अहो तुम्ही केलाय ती स्वतः, तुम्ही ती रस्त्याला फंड टाकलाय, निधी टाकली, आणि तानाजी सावंत साहेबांनी हे काम केलंय. आणि काय म्हणतात आम्ही गाववाले आणि बाहेरचे, गावाला दिसलं नाही का ती? आणि 15 वर्षी नगरपालिका दिली परांडा शहराच्या लोकांनी साहेब, तरी यांना विकास करता आला नाही. आता यांना पोटात दुखा लागलाय. यांना माहित आहे साहेब कधी आले, जसं मी बोललो होतो, मी एकदा आलं की पुन्हा हटणार नाही. मला इथल्या लोकांनी 15 वर्षे नगरसेवक म्हणून निवडून दिलं, 5 वर्षे नगराध्यक्ष म्हणून निवडून दिलं, तर मी त्याच एरियात भाषण घेत आणणार की मी एकदा आलं तर हलणार नाही. तसं साहेब तुम्ही कधी हलू शकत नाही. या मतदारसंघातून चॅलेंज करून सांगतो, आपला विकास आहे, आपले काम आहे. आणि काय विरोधक म्हणतात की आमदार साहेब, सावंत साहेब मतदारसंघात वेळ देत नाही. अहो त्यांना मी विचारतो, 1 कोटी निधी मंजूर करून आणा, त्याला किती वेळ जात आहे हे कळत त्याला माहितीच नाही निधी आणायचं. साहेब आतापर्यंत जी वेळ घालू ते तर मतदारसंघाच्या विकासासाठी कुठं काय करावं लागेल, कुठं कुठली निधी आणावं लागेल, कुठलं धरण कुठं करावं लागेल, बोगदा कसा होईल
ह्या विचारात साहेब रात्रंदिवस मंत्रालय दिल्ली मुंबईत राहतात आणि हे म्हणतात की साहेबांची याची गरज नाही, तर कार्यकर्ते मजबूत आहेत साहेब, काळजी करू नका. की काही बी सांगितलं तर काही फरक पडणार नाही. मित्रांनो, मला एक बोलायचं आहे, अनेक आमदार ह्याच्या आधी आमदार निवडून गेले, परांडा शहरामधून लोकांनी मतदान दिलं. आपल्या शहराचे कमीत कमी 2-4 आमदार झालेले आहेत, परांड्यातले रहिवासी आमदार आहेत, कुणी कामं केले नाहीत. मी जिथं होतो तिथं मी 15 वर्ष आमदार म्हणून त्यांना निवडून दिलं आणि भरपूर निधी दिली. आतापर्यंत त्यांना मायनसच होऊ दिलं नाही, त्यांनी बी काय केलं नाही. आणि नुसतं साहेबाला मी प्रवेश नसताना सांगितलं की साहेब, परांड्या शहराचा विकास लय मागा राहिलेला आहे, असं आपल्याला करावं लागेल. साहेबांनी विचार केला नाही की जाकीर सौदागरचा प्रवेश नाही, यांच्या बोलण्यावर निधी का द्यावी. 150 कोटी रुपये निधी साहेबांनी दिली. काही दिवसानंतर परांडा शहर असा दिसल की कुणी ओळखू शकणार नाही. 2-3 वर्षाचा जे पाहुणा आला तर की परांड्यात उतरलो तर मुंबईत उतरलो तर पिंपरी चिंचवड मध्ये उतरलो, असा झाल्याशिवाय राहणार नाही एवढं सांगतो. आणि साहेब, या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्हाला एक शब्द देतो, 80% परांडा शहरातून मतदान दिल्याशिवाय राहणार नाही. आमची सर्व टीम मिळून सगळं काम करणार एवढा बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद जाकीरभाई. अण्णा, तुम्ही म्हणले की जागृत राहा, तर या जाकीरभाई साहेबांची शख्सियत सांगतो मी की नगराध्यक्षाच्या निवडणुकीला 2 चालू आमदार, 2 माजी आमदार आणि 4 माजी नगराध्यक्षाचे कॅन्डिडेटला पूर्ण उरलेला माणूस आहे. म्हणजे कसलीही पार्श्वभूमी नसताना, कसलाही राजकीय मार्ग बरदास्त नसताना या लोकांना ह्यांचे कॅन्डिडेट काढून नगराध्यक्ष झालेला माणूस आहे. हा माणूस स्वतःही इलेक्शन काळामध्ये झोपत नाही आणि आमच्यासारख्याला झोपू देत नाही. म्हणून मी गॅरंटी देतो की जी बोलतो ती करतो. सावंत साहेब, तुम्ही निश्चिंत राहा की येणाऱ्या विधानसभेला का होईल महाविकास आघाडीमध्ये भांडण लागले, सगळ्यांनाच आमदार वाटायला लागलाय. काय त्याची मारामारी होती का, भांडण डोकं फोडून होती काय माहिती भविष्यात. पण तुम्ही एवढं खरं आहे की भविष्यात तुम्ही पुन्हा आमदार पुन्हा मंत्री होणार. यानंतर या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय प्राध्यापक तानाजी सावंत साहेबांना विनंती करतो की आपले अनमोलाचे मनोगत या ठिकाणी व्यक्त करावे. आजच्या त्या बूथ कमिटी मेळाव्याच्या निमित्तानं आज व्यासपीठावर उपस्थित असलेले धाराशिव जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख दत्तांना साळुंके, समन्वयक गौतम जिलटके, आमचे ज्येष्ठ नेते सुभाष भाऊ मोरे आणि ज्यांचा नुकताच त्यांच्या सर्व सहकार्यासह सर्व कार्यकर्त्यासह शिवसेनेमध्ये प्रवेश झाला ते माझे मित्र जाकीरभाई सौदागर, आमचे जवळचे मित्र RPIचे चिटणीस संजय बापू बनसोडे, वाजिदभाई दखनी, साबेर सौदागर, शिरूभाई, इरफानभाई शेख, जावेद पठाण, जिनेरी, त्याच्यानंतर आमचे मित्र शामराव मोरे, इसके पठाण, बच्चन गायकवाड, आमचा पप्पा संजय घाडगे, शंतनू मेहेर, शफीभाई पठाण, सरफराज कुरेशी, ॲडव्होकेट संदीप शेळके, नसीम पठाण, नवाज शेख, मोहसिन सौदागर, त्याच्याशिवाय माझे सहकारी जे बसलेले आहेत दिसत नाहीत ते सर्वजण उपस्थित असलेला हा परांडा शहरातील, परांडा तालुक्यातील सर्व शेतकरी बंधू, नागरिक, पत्रकार, मला वाटतं सर्वांचा समावेश झालेला दिसतोय. आणि जाकीरभाईने ज्यांचा उल्लेख केला की ज्यांच्या माध्यमातून मी इथपर्यंत पोहोचलो ते आमचे शिवजन क्रांतीचे कार्यकारी अध्यक्ष घोगडे सर. मला सांगायला आनंद वाटतो
की जाकीरबाईंनी सांगितले की मला सरांनी कधीच विचारलं नाही तुम्ही प्रवेश कधी करणार, आणि म्हणून आज सर्वांच्या समक्ष जाकीरबाईच्या इच्छेनुसार आज मी त्यांचं महाराष्ट्र शिवसेना याच्या वतीनं पक्षामध्ये स्वागत करतो, त्यांना धन्यवाद देतो. जाकीरबाई जो नेरेटिव्ह सेट केला गेला, संविधान बदलणार, मुसलमानाला हाकलून देणार, ज्या पद्धतीचं खोटं नाटक, कारण खोटं बोल पण रिटून बोल, ह्या पद्धतीची अवस्था मागच्या काही महिन्यामध्ये सेट झालेली आपण बघितली. जाकीरबाई, तुम्हाला कदाचित आठवत नसेल एक किस्सा. इलेक्शन मध्ये मी सकाळी बूथवरती फिरत होतो, तुम्ही बी फिरत होता. मी आपल्या मेन रस्त्यावरती टपरीमध्ये त्या ठिकाणी चहाला बसलो होतो. तुम्हाला माहित होतं की या ठिकाणचा उमेदवार त्या ठिकाणी चहा पितोय, तुम्ही आले, बसले, आणि मी उमेदवार होतो. मी जिल्ह्याचा पालकमंत्री त्यावेळेस होतो, 19ला मंत्री होतो. जाकीरबाई म्हणलं, भाई चहा प्या. घेतला चहा वगैरे पिलो. जाताना मला म्हणले, साहेब एक सांगतो तुम्हाला. म्हणलं सांगा जाकीरबाई. ह्या तुमचे किती जरी लोक एकत्र असले, हा जाकीरबाई तुमच्यापेक्षा 100 मताचं लीड जास्त घेणार. हे जाकीरबाई काय बोलले. त्यावेळेस मी उठून जाकीरबाईच्या हातात हात दिला. जाकीरबाई म्हणलं, तुमची माझी रास एकच आहे, कारण तुमची आणि माझी एकच अवकात आहे. आपण पाठीमागणे कधी वाद करत नाही. जे करतो ते समोर जाऊन करतो, सांगून करतो. हा तुमचा माझा गुण एक आहे. आणि म्हणून परमेश्वर लेखी हे लिहिलेलं असेल की ही जोडी ह्या तालुक्याची गरज आहे. आणि म्हणून तुम्हाला कधी मी विचारलं नाही, भाई तुम्ही कधी पक्ष घेता, कधी म्हटलं नाही. आता आमचे बनसोडे तोप आहे, मुलूक मौदान येतो. त्यांना त्या पक्षात त्यांची गरज आहे, त्यांच्या समाजाची ती गरज आहे, त्यांनी तिथंच राहिलं पाहिजे. आणि म्हणून कुठल्या तरी स्वार्थापोटी कोणाला तरी इथनं उचल तिथं ठेव, तिथनं उचल तिथं ठेव, हा करणाऱ्यापैकी तानाजी सावंत नाही. त्या समाजाचं नेतृत्व त्या व्यक्तीने केलं पाहिजे. त्यांचं नेतृत्व हे समाजाभिमुख असलं पाहिजे. समाजाची दक्षता त्यांनी घेतली पाहिजे. जे काही वंचित दलित आतापर्यंत आहेत, या सर्वांना आपण एकत्र घेतलं पाहिजे. शिवाजी महाराजांची शिकवण होती आणि त्या शिकवणीवरती आपण चालतो. बाळासाहेबांची शिकवण सुद्धा ती होती. 95-2000ला ज्यावेळेस पहिलं सरकार स्थापन झालं, जे कोणी वेगळं नेरेटिव्ह सेट करतात त्यांना मला डोळे उघडून बघा आणि कान देऊन ऐका. पहिल्या मंत्रिमंडळात साबीरभाई शेख कॅबिनेट मंत्री होते, हे विसरू नका. मग बाळासाहेबांना कळत नव्हतं का हे मुस्लिम आहेत? आणि बाळासाहेबांनी कधीही जातीभेद केला नाही. कित्येक मुस्लिम नेते त्या ठिकाणी शिवसेनेमध्ये आजही होते, पूर्वी होते. आणि बाळासाहेबांचं व्रत घेऊन आम्ही या ठिकाणी चालतो. 80% समाजकारण आणि 20% राजकारण ह्याला कधी आम्ही छेद दिलेला नाही. आणि म्हणून पक्षीय मतभेद सुद्धा आम्ही बाजूला ठेवले. आज निधीचा विचार केला. जाकीरबाईंनी बघितलं असेल, आपल्या दत्तांना माहित आहे, आपल्या तमाम जनतेला माहित आहे. आज भूम परांडा वाशिम या विधानसभा मतदारसंघामध्ये जवळपास 1,500 कोटीचा निधी आपण त्या ठिकाणी आणलेला आहे. महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीत माहिती करून घ्या, बघून घ्या, पडताळून घ्या. आज वाशिम नगर परिषद आपल्या भाजपच्या ताब्यात आहे. 51 कोटीचा निधी त्या ठिकाणी आणला. भूमची नगर परिषद आपल्या संजय नानाच्या ताब्यात आहे. 117 कोटीचा निधी आपण त्या भूम नगर परिषदेला आणला. आपली परांडाची नगर परिषद 150 कोटीचा निधी ह्या ठिकाणी आणला. गेले 60 वर्ष महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून हा आपला किल्ला धुळकात पडला होता. सर्वांनी एकत्र येऊन त्या किल्ल्याचं पुनर्वसन केलं, चांगल्या पद्धतीची सेवा त्या ठिकाणी द्यायची सोय केली. जागा झुडपं स्वच्छता अभियान राबवलं. मोठ्या प्रमाणात पहिल्यांदा भूतोन भविष्यात अशा पद्धतीची सर्व धर्मीय शिवजयंती आपण ह्या ठिकाणी साजरी केली. आणि मग असं जर होत असेल तर या ठिकाणी नावं ठेवायची
आणि तो असा म्हणायचा कोणाला अधिकार आहे. आणि भाईनी शब्द दिलाय, अहो निधी मी किती देईन, 150, 200, 300 कोटी, पण ते निधी कुठं वापरायचा, कशा पद्धतीने विकास करायचा. तुम्हाला टोपलं भरून जरी काय अन्नधान्य दिलं ते खाता बी आलं पाहिजे, पचवता बी आलं पाहिजे. आणि अशा पद्धतीचं तुम्ही फक्त निधी द्या, मी विकास कसा करून दाखवतो हा शब्द बाईंनी मला दिलेला आहे. बाई आज तुम्हाला संपूर्ण कार्यकर्त्याच्या परांडा शहरवासियाच्या माध्यमातून सांगतो, एक वचन तुम्हाला देतोय, आश्वासन नाही, तुम्ही काम करत राहा. महाराष्ट्र शासनाचा जेवढा निधी लागेल माझ्या मुख्यमंत्री साहेबांच्या आदेशानुसार त्यांच्या माध्यमातून 1 रुपयाही तुमच्या विकासाला कमी पडू देणार नाही. हा पहिला मुद्दा. आणि ज्या ठिकाणी महाराष्ट्र शासन काही कायदेशीर बाबीमुळे निधी देऊ शकत नसेल त्या ठिकाणी भैरवनाथ शुगरवरच्या माध्यमातून पैसा उभा केला जाईल. या पद्धतीचा विकास आपल्याला गाठायचा. गेले 30-35 वर्ष तुम्हाला पाण्याचा आमिष दाखवलं, कोपराला गोळ लावला, फ्लेक्सवरती कॅनल काढायचे, फ्लेक्सवरती पाणी दाखवायचं, आलं म्हणून सांगायचं, इलेक्शन जिंकायचं, फ्लेक्स फाडून टाकायचे, 5 वर्ष विषय संपला. आपण ते होऊ दिलं नाही. घोगरे सर ज्या प्रोसिडिंग तयार झालेल्या आहेत, कृष्णा नीरा भीमा स्थिरीकरण आणि उजनीतनं जेजुरी टू कोळगाव ह्याच्या प्रोसिडिंग सगळ्याला व्हायरल करा, व्हॉट्सअपवर दाखवा लोकांना आपण काय केलं ते. आपण कृष्णा भीमा नीरा स्थिरीकरण योजनेला प्रायोरिटी 1 होती, आपण त्याला 2 केली. आणि उजनीतनं आपल्या परांडा ह्या धाराशिव जिल्ह्याला येणाऱ्या पाण्याला प्रायोरिटी 1 करून घेतलेली आहे. त्याचा पुरावा तुम्ही पाहणं आणि मग पुन्हा लक्षात घ्या. आणि आज तो प्रायोरिटी बदलल्यामुळं 2022ला जसं आपण सत्तांतर केलं, आपले लाडके मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी 16,000 कोटीचा निधी आपल्या पाण्यासाठी त्या ठिकाणी पहिल्या बैठकीत मंजूर केला. आणि आज त्याचं फलित काय, 95% ह्या बोगद्याचं काम पूर्ण झालेलं आहे. जर 2019ला आपण मंत्रिमंडळात असतो तर त्याच पाण्यानं, उजनीच्या पाण्यानं आपल्या सर्व भूमपरांडावासींना हे धाराशिव जिल्ह्यानं दारं धरली असते. दुर्दैव आपलं ते झालं नाही त्यावेळेस, पण हे करून दाखवलं 2022 मध्ये. कारण आपल्याला कुणी चिमटा घेतला, आपण त्याला चिमटा काढत नाही. कारण बाई तुमच्यासारखीच माझी सवय, आरं म्हटलं की कार म्हणायचं, चिमटा घेतला की मी चिमटा काढत नाही, मी त्याला घोडा लावतो. हे ध्यानात ठेवा. लक्षात, जे तुमच्याकडे आहे ते माझ्याकडे आहे, जे तुम्हाला येतं त्याच्या 10 पट मला येतं, हे अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे. त्याच्यामुळं ज्याला कुणाला खुमखुमी असेल त्यानं कधीही नाद करायचा नाही. आता एकावर एक झालेलं आहे, 2 नाही झालं, एकावर एक 11 झाले, हे ध्यानात ठेवा. आणि त्याच्यामुळं आपल्या धाराशिव जिल्ह्याचा विकास कुणीही रोखू शकत नाही, कुणीही थांबवू शकत नाही. ही ग्वाही आजच्या मेळाव्यातनं तुमच्या साक्षीनं देतो. आज तुम्ही बघितलं असेल, मुख्यमंत्री साहेबांनी सर्व महिलांना मोफत शिक्षण केलं. अगदी पहिल्या KG पासून अगदी MBBS ला सगळ्या फिया महाराष्ट्र शासन भरणार आहे. 1 रुपयामध्ये पीक विमा योजना तुम्हाला आणलेली आहे. माझा महात्मा फुले जन आरोग्य योजना 1.5 लाखाची 5 लाख केलेली आहे. आज त्या ठिकाणी कुठली रेशन कार्डची आत ठेवली नाही. 12.5 कोटीसाठी महात्मा फुले योजना केली. पंतप्रधान योजनाची 5 लाखाची योजना आहे. म्हणजे प्रत्येक कुटुंबाला 10 लाख रुपये उपचारासाठी मिळणार आहे. हा काय कमी महत्वाचा आहे नाही. लाडकी बहीण योजना, प्रत्येक कुटुंबामध्ये 1-2 महिला तरी असतात, त्यांना 3,000 रुपये मिळणार आहे. रेशन फुकट मिळते. आणि हे सगळं बघून ह्यांच्या पोटात प्रचंड कळायला लागलेलं आहे. पण ह्या लोकांना हे माहित नाही, ह्या कळायला लागले. पण त्यांच्या माहितीनुसार आरोग्य खातं माझ्याकडेच आहे, पोटात दुखायला लागलं की गोळ्या माझ्याकडे आहेत, त्यांनी चिंता करायचं काय कारण. आणि म्हणून विकास अशाच पद्धतीने अविरत होत राहणार आहे. तुम्ही बघितलं असेल, दवाखान्याची प्रचंड प्रमाणात कामं चालू आहेत, 4 लेनची कामं रस्त्याची चालू आहेत, सभागृहाची कामं चालू आहेत. या ठिकाणी MIDC ला आपल्याला मंजुरी मिळाली. आज भूममध्ये, परांड्यामध्ये, वाशीमध्ये 3 MIDC मंजूर करून आणले. आज भूममध्ये ST स्टँडचं काम चाललेलं आहे. त्या ठिकाणी 100 खाटाच्या परांड्यामध्ये हॉस्पिटलचे कामं चाललेले आहेत. साखर कारखान्याच्या माध्यमातून ज्या ज्या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून रस्ते करता येत नाही त्या ठिकाणी खाजगी तत्वावरती आपण ते रस्ते दुरुस्त करायचं काम चाललेलं आहे. पाण्याचे टँकर आपण त्या ठिकाणी मजबूतीकरणाप्रमाणे देतोय. आणि हा सगळा विकास असताना ह्यांनी कधी 5 रुपयाची पावती कोणाला फाडली नाही. आज
शेकडो तरुणांनी आत्महत्या केल्या मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून. पहिल्या लोकांना मदत 40 लाखाची मदत आपण 40 पोरांना केली, त्यांची सगळी लेकरं मला दत्तक घेतली. नंतर 40 पोरांनी जरांगी पाटील साहेबांच्या काळात आंदोलन झालं त्यावेळेस 40 पोरांनी पुन्हा आत्महत्या केल्या. त्यांना 5-5 लाख रुपयाची मदत केली, त्यांची लेकरं मला पुन्हा दत्तक घेतली. धनगराच्या पोरांनी आत्महत्या केल्या, त्यांची लेकरं मला दत्तक घेतली, त्यांना मदत केली. जे जे वंचित ज्याला कोणी नाही त्या ठिकाणी आपण त्यांचे लेकरं बाळ त्यांचं कुटुंब दत्तक घेतोय आणि ते सुदृढ सक्षम स्वतःच्या पायावर उभा राहत नाही तोपर्यंत त्यांना आधार द्यायचं काम पांडुरंगाने आपल्याला दिलेलं आपण ते करतोय. आणि मग ज्यांना परोपकार भावना विकास हे कळतच नाही, मला वाटतं हिने ह्या गोष्टीचा परत विचार करण्याची काय गरज नाही. टीका करणं तरी दूरचाच भाग आहे. टीका कोण करतं? आपण काहीतरी केलं असं तर टीका डेफिनेट करावी. टीका करायच्या ऐवजी मला वाटतं कुठल्याही विषयावरती एका व्यासपीठावर येऊन विकासाचे आणि म्हणून ज्याला ज्ञानच नाही जे आज्ञेने आहे त्याला उत्तर द्यायला असल्या चिलटांना वगैरे माझं उत्तर द्यायचं काही कारण नाही. कारण बाईंनी जसं सांगितलं साहेब तुम्ही फक्त विकासाचं बघा, तुम्ही पाण्याचं बघा, तुम्ही निधी आणायचं बघा, इथली जबाबदारी आमच्यावर सोडा, आम्ही ह्या ठिकाणी सक्षम आहे. बाई तुम्ही इथलं बघा, महाराष्ट्रामध्ये काय करायचं ते मी बघतो. एकदा चुनूक दाखवलेली अख्ख्या महाराष्ट्राला सगळ्यांनी बघितलंय. आलं लक्षात? त्याच्यामुळं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आपल्या भूमपरांडा वाशीचा कोणी नाद करणार नाही. पण तरीही जर कुणी नाद करायचा प्रयत्न केला त्याचे परिणाम त्याला भविष्यात भोगावे. त्याच्यामुळं आपण आज मंत्री आहोत, 2024ला मंत्रीच राहणार आहोत. बाई विकास 100% होणार आहे. ही नगर परिषद 100% तुमच्या हातात येणार आहे. एकही नगरसेवक खाली जाणार नाही. 100% एक हाती नगरपालिका असणार आहे. काळजी करायचं काय कारण आहे. आणि मागेल तेवढा निधी हाताला सावून तुम्हाला उपलब्ध करून देईल. सर्वसामान्य जनतेचं आयुष्य सुखकारक करण्यासाठी, माझ्या शेतकऱ्याला त्याच्या बांधावरती पाणी आणण्यासाठी, 24 तास सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आपल्याला एकत्रित राहणं गरजेचं आहे. आणि परत विधान भवनात जाण्याची गरज आहे. तुम्ही मतदारसंघ बघा, मी महाराष्ट्र बघतो, एवढं वचन देतो आणि मी माझा 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. डीजे ग्रुपचे अध्यक्ष दानाजी जाधव. धन्यवाद साहेब. या ठिकाणी आलेले या राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत साहेब, दत्तांना यांचा सर्वांचं या ठिकाणी मी आभार मानतो. हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. कहाँ के कार्यकर्ते का? परंडा। क्या लगा प्रोग्राम देखा आपने? अच्छा लगा, बहुत अच्छा। बहुत अच्छा। क्या बढ़िया, सावंत साहब का कैसा हाल, मतलब कैसा रहेगा अभी इधर? अच्छा है, ठीक रहेगा। चुन के आएंगे? चुन के आएंगे, बेशक आएंगे। किस बात पे? उनके जो कार्यकर्ते पे उन्होंने आने वाले हो। कौन से कार्यकर्ते? उन्होंने जो कार्य कर रहे हैं अपने विकास का। क्या करे उन्होंने? यहाँ पे साफ सफाई का, फिर तुम्हारा बोले तो रोड का वगैरह सब काम करने से लोगों का विकास किए यहाँ, इसे इंशाल्लाह आ जाएंगे। क्या बात आहे. बघूया आता इथं सावंत साहेबांनी आता संवाद साधलाय कार्यकर्त्यासोबत. आणखीन पण काही कार्यकर्ते आहेत इकडे, काय सांगाल? काय नाव आहे तुमचं? आलमगीर सैयद। अच्छा, कैसा अभी यहाँ पे सावंत साहब आए थे? तानाजी सावंत तानाजी सावंत साहब ने इतना निधि दिए कि हमारे को निधि शिल्लक रहे जैसे दे रहे हैं उन्होंने, और निधि दे रहे हैं। क्या कुछ भी रोड बनाओ, रास्ते बनाओ, कुछ भी करो, खाली विकास करो बोल रहे सावंत साहब। और ये सावंत साहब के पीछे और जाकीर भाई को बोले ना भाई तुम्ही मतदारसंघाचं बघा, मी तिकडचं बघतो. तर मग जाकीर भाई खाली आहेत की इथं? काय म्हणले ते? जाकीर भाई
इथं समजा 90% मतदान सावंत साहेबाला जाकीरबाई देणार आहेत इथनं. आणि जाकीरबाई असं विकास करायला लागल्यात की ते विरोधी बी जाकीरबाईकडे यायला लागलाय आज. अशी परिस्थिती झालेली आहे फक्त विकासामुळं, जाकीरबाईच्या विकासामुळं. एवढं बोलून मी माझे 2 शब्द. हाल कैसा है अभी इधर का? हाँ, जाकिर भाई सौदागर यहाँ का जो परंडे तालुके का है क्या, वो बड़ा नेतृत्व है और उनके ऊपर है सावंत साहब. अभी जो यहाँ पे अभी सावंत साहब का प्रोग्राम हो गया, उसमें की क्या बात अच्छी लगी आपको? बात तो सभी बात अच्छी लगी हमको. जी, विकास. और क्या कहते हैं आप? सावंत साहब का प्रोग्राम सुनने आए थे आप, ये बताइए, बोलिए क्या क्या कहना चाहते हो? अभी यहाँ पे प्रोग्राम हुआ अभी. हम ये कहना चाहते हैं कि हमारे जो नेता हैं जाकिर भाई सौदागर, हम उनके पीछे हैं. वो जैसा बोलेंगे हम वैसा करेंगे और जितना बोलेंगे उतना करेंगे. जी, अभी सावंत साहब का आपने बात सुना? जी सुना. सावंत साहब जो है तो परंडा का विकास करना चाहते हैं, इसलिए हम उनके पीछे हैं. और वो हम ऐसी उम्मीद है कि वो विकास में खरे उतरेंगे और पूरा विकास करेंगे. बघा इथं डॉक्टर तानाजी सावंत पालकमंत्री आहेत आणि उस्मानाबाद धाराशिवचे पालकमंत्री, त्यांचा इथं कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा झाला, इथं पार पडला. इथं काय कार्यकर्ते पण आहेत आपल्यासोबत. काय सांगाल बरं? आता इथं पक्षप्रवेश केलाय, गमजा घातला गळ्यात तुम्ही शिवसेनेचा. आज या ठिकाणी भूत प्रमुख मेळावा होता. या ठिकाणी पालकमंत्री, उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत साहेब आलते. ज्या पद्धतीनं लोकसभेचा निकाल लागलाय त्या बेसवर काही लोकांचं म्हणणं होतं की अजून आणखीन मताचं ही होईल, कमी प्रमाण होईल, त्या दृष्टीने इथं मेळावा घेतला होता. पण ज्या पद्धतीनं आत्ताचा रिस्पॉन्स पाहता, जाकीरबाई सौदागर यांच्या नेतृत्वाखाली परांडा शहरामधले सगळे युवक, सर्व जाती धर्माचे सगळे कार्यकर्ते, खास करून मी तर मराठा समाजाचा आहे, तरी सुद्धा कुठल्या जाती भेदाचा पक्षपात न करता माननीय जाकीरबाई सौदागर ज्या पद्धतीनं आमच्यासोबत वागतात किंवा आम्हाला ज्या पद्धतीनं वागवतात ते पाहता सर्व समाजाची माणसं त्यांच्यासोबत असल्यामुळे त्यांनी त्यांच्या कामाच्या विश्वासावर त्यांनी असं सांगितलं की तानाजी सावंत साहेब लोकसभेचा विषय वेगळा होता आणि ह्या विधानसभेचा विषय वेगळा आहे. जास्तीत जास्त लीड कशा पद्धतीनं देता येईल त्या अनुषंगानं त्यांनी गवाही दिली. त्या गवाहीला आम्ही सर्व जाती धर्माचे युवक किंवा जे काही कार्यकर्ते परांडा शहरातले युवक आहेत त्यांनी सगळ्यांनी शब्द दिलेला आहे की आम्ही तुम्हाला जास्तीत जास्त मतदान कसं पदार्थ पाडता येईल त्यासाठी अब्दू आणि आम्ही स्वतः जाकीरबाईच्या माध्यमातून सावंत साहेबाच्या मागे खंबीरपणे उभ्या. कसं राहील विधानसभेला सावंत साहेबाचं? आता जास्तीत जास्त मताने निवडून येतील अशा पद्धतीचं वातावरण आहे. कारण गेल्या 25-30 वर्षापासून मी मतदान करतोय, बघतोय, सगळे आमदार आजी माझी बघितले सगळे, आणि ह्या 3-4 वर्षाचा कालावधी बघितलेला आहे. त्या 3-4 वर्षाच्या कालावधीमध्ये परांडा शहराचा आम्ही स्वतः आमच्या डोळ्याने बघतो किती चांगल्या पद्धतीने विकास झालेला आहे. खास करून आमचं श्रद्धास्थान असलेलं खाजा बदरुद्दीन साहेबाच्या परिसरातलं स्वच्छता, चांगल्या पद्धतीचं काम आणि बऱ्यापैकी पाण्याच्या, रोड रस्त्याच्या, गल्ली बोळातल्या सगळ्या समस्या सावंत साहेबांनी जाकीरबाईच्या माध्यमातून मार्गी लावलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे आम्ही सगळेजण त्यांच्या पाठीशी आहे. शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय, तुम्ही पण केलाय, माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर पण केलंय, यांनी पण केलंय. नेमकं कोणत्या अजेंडा काय असणार आहे आता पुढे तुमचा? सगळ्यात महत्त्वाचं की सांभाळून घेण्याची जी वृत्ती आहे जाकीर सौदागर यांची सगळ्या जातीला, त्या एका बेसवर ही केलेला आहे. आणि विकासाचा विचार केला तर सगळ्या दृष्टीनं विकास तालुक्याचा व्हायला लागलेला आहे. आणि ज्या पद्धतीने सावंत साहेबांनी सांगितलं की पाणी आम्ही तुम्हाला 24 पतोर इथं आणून देऊ कोळगाव धरणामध्ये, त्या बेसवर एक विकास केलेला. कारण आमच्या परांडा शहराला कुठल्याच पद्धतीचा प्रगती व्हायला काही असं सोर्स नाही दुसरा. जर पाणी आलं तर आमच्या भागातल्या जमिनी पिकतील आणि शेतकऱ्यांचा मूळ विकास होईल, त्याच्यामुळे परांड्याचा विकास होईल. त्या दृष्टीने आम्ही सावंत साहेबाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे. नागरिकांना काय आवाहन करायला आता? नागरिकांना एकच सांगल की इतक्या दिवस आपण सगळ्या जणांना पाहिलेलं आहे, एकदा सावंत साहेबाला बी पाहून बघा. कारण तुम्हाला सगळं माहित आहे. बाहेरचा वगैरे म्हणतात काय, बाहेरचा तरी काय आणि घरचा तरी काय, आपल्याला ही करायचं का? जे काम करेल तीच आपला. आणि सावंत साहेब बाहेरचे म्हणजे काय पाकिस्तानचे नाहीत, परांड्यातलेच आहेत, आपल्या महाराष्ट्रातलेच आहेत. त्याच्यामुळे त्यांच्या पाठीमागे राहायला काहीच हरकत नाही. जी, क्या बोल रहे हो आप? थे यहाँ पे? हाँ, तीन साहब. क्या नाम है आपका? मतीन बाबूजी उपनगराध्यक्ष परांडा. अच्छा, अभी यहाँ पे सावंत साहब आए थे और जाकिर सौदागर ने भी, सौदागर जो है माजी नगराध्यक्ष है, उन्होंने पक्ष प्रवेश करा शिवसेना में. तो हमने भी उनकी संगत करे ना. तो हम उपाध्यक्ष है, वो अध्यक्ष थे. और हमारी सारी पूरी टीम, नगर सेवक पूरी टीम, हमारी जितनी भी 14-15 नगर सेवक थे उतने ने प्रवेश करे हमने. हाँ, उसका कुछ असर होगा अभी विधानसभा पे? भरपूर होगा. क्या होगा? कि तानाजी सावंत के संगत हैं, इसके पहले नहीं थे, अब इसके बाद में हैं हम. और हमारे गांव का विकास हो रहा है और हमारे तालुके का विकास हो रहा है. कारखाने हैं शक्कर के और रोड के काम हो रहे हैं, पानी का काम हो रहा है. एक दिन
पानी आ रहा है नल को हमारे वहाँ ये चुनाव आने वाला है, क्या होगा उसमें? नहीं तानाजी सावंत किसी को टक्कर देने वाला कोई नहीं। इनको 3 बार दिए, एक बार 2 बार एक जने को दिए, एक बार 3 जने को दिए, 3 बार दिए, उनके अब्बा को 2 बार दिए। उनके इसमें 35 साल गए, 35 साल में कुछ नहीं हुआ। पण तानाजी सावंत ने 3 किसको दिए, लेकिन किसके अब्बा को दिए, किसको दिए, नाम बोलो ना। राहुल भैया को दिए और ये इनको दिए, अपने ज्ञानेश्वर पाटिल को दिए। इनको 2 बार दिए, उनको 3 बार दिए, उनके अब्बा को 2 बार दिए। 35 साल में कुछ नहीं हुआ। इनके 5 साल में काया पलट हुआ परंडे का, और परंडे को जमीन को भाव आया, जगह को भाव आया। लोगों को अपील क्या करना चाहते हैं आप? लोगों को अपील करनी चाहते की जो काम कर रहा है आमदार उसके पीछे रहना है। बघा इथं परांडा शहरामध्ये उस्मानाबाद धाराशिवचे पालकमंत्री शिवसेनेचे नेते डॉक्टर तानाजीराव सावंत यांचा इथं कार्यकर्त्याशी संवाद मेळावा झाला। बूथ प्रमुख जे होते त्यांचा इथं मोठा मेळावा झाला। नेमकं काय बोलले सावंत मी तुम्हाला दाखवलेलं आहे। नेमकं कार्यकर्त्याचं काय मत आहे, पक्ष प्रवेश केला यांनी, त्यांची काय प्रतिक्रिया मी तुम्हाला दाखवलेली आहे। आता शहरामध्ये ज्यावेळेस आतमध्ये प्रवेश केला, अख्ख्या या परांडा शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये बॅनरबाजी करण्यात आली। इथं माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर आहेत, त्यांनी शेकडो कार्यकर्त्यांसोबत, हजारो कार्यकर्त्यांसोबत शिवसेनेमध्ये डॉक्टर तानाजी सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्यांच्या हस्ते प्रवेश केलाय। आता माझी उपनगराध्यक्ष सुद्धा होते, पदाधिकारी आहेत, मी तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दाखवली। विषय कोणताही असो आम्ही तुम्हाला थेट दाखवतोय। ग्रामीण भागातला विषय असो, शहरातला विषय असो, कुठलाही असो आम्ही थेट दाखवतोय। विषय कसा वाटला नक्की कळवा, आणि असे वेगळे विषय असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता। मी हुकमत मुलानी, परांडा जिल्हा, उस्मानाबाद, धाराशिव।